दिव्या ही तिच्या नवऱ्यासोबत तिच्या माहेरी आली होती. दिव्याला तिच्या माहेरी येण्यासाठी खूप दिवसापासून तिची इच्छा होती. म्हणून तिच्या सासऱ्यांनी अशोकला सांगितले की सुनबाईला तिच्या माहेरी काही दिवसांसाठी राहण्यासाठी जाऊ दे. पण तसेच अशोकसुद्धा दिव्यासोबत तिच्या माहेरी 1 आठवड्यासाठी राहण्यासाठी जाणार होता. तसेच तिचे सासरे म्हणाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण अशोक दिव्याला रागात म्हणाला, अगं माझे कपडे काढ ना, मला आंघोळ करण्यासाठी जायचे आहे. तेव्हा दिव्या त्याच्या नजरेतील राग पाहून त्याला विचारू लागली, माझा नवरा माझ्यावर एवढं का रागवत आहे? परंतु माझ्या माहेरी आल्यावर त्याने माझ्यावर एवढा राग काढायला नको होतं, म्हणून मी त्याला लगेचच काढण्यासाठी कपडे काढून दिले. त्यांचे लग्न होऊन आता फक्त 2-3 महिने झाले होते. पण अशोक मात्र तिच्याबरोबर खूपच खोडकरपणाने बोलत असायचा. त्याने मी तिच्यावर आपला हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याने 1-2 वेळा तर आपल्या बायकोवर हातसुद्धा उघडायला सुरुवात केली होती. परंतु ही गोष्ट मात्र तिने लपवून ठेवली होती की कोणालाच कळू दिली नाही. जर ही गोष्ट आईवडिलांना कळाली असती तर त्यांना खूप दुःख किंवा वाईट वाटले असते. ती असा विचार करत होती की परंतु हळूहळू मात्र सर्व गोष्टी ठीक होतील. मी त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाने माझ्यासाठी जागा निर्माण करेन. त्यामुळेच तिच्या सासूने तिला असे समजावले होते की घरातील कोणत्याही गोष्टी दुसऱ्या कोणाला हे सांगू नकोस, नाहीतर विनाकारण आपल्या घराची बदनामी होईल. नाहीतर नवरा बायकोमध्ये सारखे वाद निर्माण होत राहतील. आणि जेव्हा पण माझा मुलगा तुझ्यावर प्रेम करू लागेल तेव्हा तो तुझ्यावर हात थोडीच उचलणार आहे. तू त्याच्याबरोबर सतत चांगलं राहून त्याच्या हृदयात मनात चांगली जागा निर्माण कर, मग सर्व काही ठीक होईल. आपल्या सासूबाईचे असे बोलणे ऐकून दिव्या ह्या गोष्टी कोणालाच सांगत नव्हती. ती फक्त या गोष्टीची वाट पाहत होती की आपल्या नवऱ्याच्या वागण्यामध्ये कधी बदल होत आहे. पण अशोक जेव्हा त्याच्या सासरी आला तेव्हा त्याचा पारा तर 7व्या आसमानावरच चढला होता. त्याने नेहमी असे ऐकले होते की जेव्हा जावई सासरी जाईल तेव्हा तो आपल्या सासरच्या लोकांसोबत खूप उद्धटपणे वागत असतो. म्हणून अशोकसुद्धा आपल्या सासरच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. तसंही तो दिव्यासोबत तिच्या माहेरी आला होता तेव्हापासून तर त्याने घरातील सर्व लोकांना परेशान करून ठेवले होते. गरम चहाला थंड चहा आहे असं सांगणे आणि तो परत गरम करून आणण्यासाठी सांगणे. आणि भाकरी किंवा चपाती केली तर ती कडकच आहे, भाजी तर खूप बेचवच आहे, भाजी बाहेरून मागवा असे सांगत. आणि मिठाई जर आणली तर ती शिळी आहे असे म्हणायचा. असे म्हणून तो आपल्या सासऱ्यांना पुन्हा बाजारात पाठवायचा. त्याची तर हद्द तेव्हा झाली जेव्हा एका रात्री त्याने घरातील सुनेशी गैरवर्तन केले. सुनबाई राधिकाने इडली सांबार बनवले होते तेव्हा अशोकने तिची वाटी पाठीमागे ढकलले आणि म्हणाला की ही असली कसली बेचव भाजी केली आहे. ही भाजी खाल्ल्यावर जणू काही असे वाटत आहे की कच्चे मटरच उकडून दिले आहे. आणि मी अशी इडली सांबारची भाजी नाही खाऊ शकत. यासाठी आत्ताच्या आत्ता पुरी भाजीची भाजी बनवून घेऊन या. आता रात्र झाली होती आणि पुरी भाजीचा मसाला घरामध्ये नव्हता. तेव्हा राधिका अगदी हळू आवाजात घाबरत म्हणाली, भाऊजी मी तुम्हाला उद्या पुरी भाजी बनवून देते, आता घरात भाजीचा मसाला नाही आहे. तेव्हा अशोक रागाने उभा राहिला आणि म्हणाला, हे बघ दिव्या, तुझ्या बहिणीने मला नकार देऊन माझा अपमानच केला आहे. तुझ्या बहिणीला सांग की माझी आत्ताच्या आत्ता सॉरी बोलायला, नाहीतर मी आता इथून निघून जाईल. खूप दिवसापासून दिव्याचे बाबा मोहनराव हा तमाशा पाहत होते. ते म्हणाले, बाळा जे काही बनवलं आहे ते खाऊन घे, विनाकारण एवढ्या रात्री तमाशा करणं बरं नाही. तेव्हा तर अशोकला अजूनच राग आला आणि तो तर रागातच म्हणाला, मी तमाशा करत आहे? अहो मी या घरचा जावई आहे, शेवटी या घरात माझी काही इज्जत आहे का नाही? तेव्हा दिव्या खूप अशोकला समजावत म्हणाली, अहो तुम्ही असे करू नका, माझ्या घरी आला आहेत म्हणून एवढे नखरे का दाखवत आहात? आणि मी तर माझ्या सासरी खूप चांगल्या प्रकारे राहते, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या सासरी आल्यावर आरामात नाही का राहू शकत?
आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकल्यावर अशोकला खूप राग आला आणि त्याने आपल्या बायकोच्या कानाखाली लावून दिली आणि म्हणाला, अगं मूर्ख बाई, मी तुला यासाठी इथे घेऊन आलो आहे का? तू माझ्या कुटुंबातील माणसांसमोर मला हे असं बोलणं ऐकवणार आहेस का? अशोकने दिव्याच्या कानाखाली मारल्यावर घरातील सगळे लोक शांत झाले होते. तेव्हा कोणीच काही बोलत नव्हतं, परंतु मोहनरावांना प्रचंड राग आला होता. आता त्यांचं ऐकून घेण्याची सहनशक्ती संपली होती, म्हणून त्यांनी पुढचा मागचा कोणताच विचार न करता अशोकच्या एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले की, माझ्या डोळ्यासमोर तू माझ्या मुलीला मारण्याची एवढी हिंमत कशी केलीस? एवढ्या दिवसापासून तर मी तुझे तमाशे पाहून आलो आहे, परंतु तू आज मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत केलास. गपचूप तो येथून निघून जा आणि यापुढे माझी मुलगी तुझ्याकडे कधीच येणार नाही. तर एवढे बोलून मोहनरावने पुढे अशोकच्या हाताला धरून त्याला घराबाहेर काढले. तुझ्याजवळ याचे सगळे कपडे काढून त्याची बॅग फेकून दे बाहेर. दिव्यासुद्धा आपल्या बाबांचे बोलणे ऐकून नवऱ्याचे कपडे गोळा करू लागली. तसेच तर पहिल्यापासूनच अशोक दिव्यासोबत चांगलं वागत नव्हता. तो नेहमी तिला टोचून बोलत असायचा, परंतु आज तर त्याने माझ्या बाबांसमोर मला कानाखाली मारले होते. त्यामुळे आता दिव्याचे हे मन या गोष्टीमुळे खूप दुखावले गेले होते. एवढ्या लोकांसमोर कानाखाली मारण्याइतकी कसली आली आहे घमेंड? एकटा असताना तर तो माझ्यावर हात उचलतच असायचा, परंतु आज त्याची एवढी हिंमत वाढली होती की त्याने तिच्याच घरात तिला तिच्या वडिलांसमोर कानाखाली लावली. त्यामुळे दिव्या रडायला लागली आणि म्हणाली, बाबा, अशोक पहिल्यापासूनच असाच आहे, पण मला असे वाटले होते की त्याच्यामध्ये हळूहळू बदल होईल, परंतु आज तर त्याने हद्दच केली. मला तुमच्यासमोर कानाखाली मारली. तेव्हा मोहनराव म्हणाले, बाळा, तू मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं. मला तू का नाही सांगितलंस? माणसाने एकदा चूक सहन केली की त्याची हिंमत अजूनच वाढते. जर तो आत्ता आमच्यासमोर आमच्याच घरात तुझ्यावर हात उचलत आहे, तर तो तुमच्या घरी एकटी असल्यावर तुझ्यासोबत काय काय करत असेल? तर दुसरीकडे दरवाजाबाहेर उभा असलेल्या अशोकचे भान हरपले होते आणि तो दारात उभा राहून आपल्या सासूला म्हणाला, आई, प्लीज तुम्ही बाबांना समजावून सांगा ना की माझ्याकडून चुकी झाली आहे. जर मी दिव्याला न घेता असाच एकटा घरी गेलो तर माझे बाबा माझ्यावर खूप नाराज होतील. तेवढ्यात मोहनराव त्याची बॅग घेऊन बाहेर आले होते. त्याची बॅग बाहेर फेकून देत म्हणाले, माझ्या मुलीच्या कानाखाली मारण्या अगोदर हा सर्व विचार तू करायला पाहिजे होतास. तुला काय वाटले? आम्ही काय आमच्या मुलीला तुझ्या नशिबावर सोडणारे लोक वाटलो आहोत का? तू जर असा विचार करत असशील तर ते असे अजिबात नाही. तू आता इथून गपचूप निघून जा, नाहीतर मी आता लगेच पोलिसांना बोलावून घेईल. पोलिसांची धमकी ऐकताच अशोक घाबरून गेला, म्हणून त्याने काही न बोलता आपली बॅग उचलली व शांतपणे मान खाली घालून तिथून निघू लागला. व त्यानंतर त्याला काही सुचतच नव्हते, म्हणून त्याने बसून स्टेशनवर तेव्हा त्याने आपल्या बायकोला फोन लावला, परंतु दिव्याला त्याचा राग आल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर अशोकने एक लांबलचक मेसेज लिहून त्यामध्ये दिव्याची माफी मागितली. यापुढे मी आता तुझ्यावर कधीही हात उचलणार नाही असे त्याने त्यामध्ये लिहिले होते. पण आता मात्र हे प्रकरण काही दिव्याच्या हातामध्ये नव्हते. तिच्या बाबांनी मात्र तिला आता स्पष्टपणे सांगितले होते, मी मान्य करतो, चुकी आमच्याकडून झाली आहे, परंतु या चुकीची शिक्षा तू आयुष्यभर भोगावे हे गरजेचं नाही. अजून तुम्हाला मुलं बाळंसुद्धा झालेली नाहीत. उद्या पुढे जाऊन तुम्हाला मुले होतील. त्यानंतर ही तो तुझ्याबरोबर असं वाईट वागू लागला तर तुझे जगणे अजूनच कठीण होऊन जाईल. त्यामुळेच हे नाते तुटणे अवश्य आहे. तर मोहनरावांनी अशोकच्या बाबांना फोन करून या घडलेला प्रकार सर्व सांगितला होता. त्यामुळे अशोकचे बाबासुद्धा त्याला फोन करून ओरडत होते, आपल्या सासरी जाऊन कोण आपल्या बायकोसोबत असं वागतं का? इतकं वाईट?
तू तर तुझ्या सासरी जाऊन आमचे नाक कापले आहेस. अशोक आता दोन्ही बाजूने अडचणीत सापडला होता. पण काहीही झाले तरी आता त्याला घरी जावेच लागणार होते. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला खूप गोष्टी सुनावल्या होत्या. तर इकडे दिव्याचे बाबा तिला सासरी पाठवण्यासाठी कोणत्याही कारणावरून तयार होत नव्हते. त्यामुळे शेवटी अशोकला नाईलाजाने घटस्फोट द्यावा लागला. आता घटस्फोटचा पेपरवर त्याने सही केली होती, परंतु हे नाते बदलल्यामुळे या नावापुढे आता शिक्का लागला होता की हा चांगला नवरा बनू शकत नव्हता. म्हणून त्याच्यासाठी चांगल्या घरातून मुलींची मागणी येणे खूप कठीण आहे. तर इकडे वर्षभरात दिव्याच्या कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा कुणाल लंडनमधून शिक्षण पूर्ण करून घरी आला होता. जेव्हा त्याला आत्याबद्दल सर्व काही समजले होते तेव्हा तो एके दिवशी आपल्या आईला येऊन मोहनरावांना भेटायला गेला आणि तो थेट म्हणाला की बाबा, मला दिव्या पहिल्यापासूनच आवडत आहे. त्यावेळी मी स्वतःला समजावले होते, पण आता जेव्हा मी परत आलो आहे तेव्हा मला समजले की तिचा तर घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी लगेच तुमच्याकडे आलो. तुम्हाला मान्य असेल तर मला दिव्यासोबत लग्न करायचे आहे. मी तिला आयुष्यातील प्रत्येक सुख देईल. दिव्या मात्र हे सर्व ऐकून हैराण झाली होती. कुणालला दिव्या आवडते हे तर तिला माहीतसुद्धा नव्हते आणि ती तर त्याला एक फक्त चांगला मित्र मानत होती. त्याला आता आपल्या नवऱ्याच्या रूपात पाहून दिव्या खूप आनंदी झाली होती. तसेच कुणाल एक खूप हुशार, स्वाभिमानी, सुशिक्षित व संस्कारी मुलगा होता. तेवढाच तो समजूतदारही होता. असेच कुणालचे आई सुद्धा दिव्यासोबत खूप चांगले बोलत असायचे. कुणालविषयी माहिती घेतल्यावर मोहनराव या नात्यासाठी तयार झाले होते. मग त्यांनी आपल्या मुलीचे दुसऱ्यांदा धूमधडाक्यात लग्न करून तिची पाठवणी केली. यावेळी सर्व काही खूप छान झाले होते. वडिलांनी तिला योग्य वेळी साथ दिली. या गोष्टीचा तिला खूप आनंद वाटत होता. त्यामुळेच खरं तर ती अशा अंधाऱ्या आयुष्यातून बाहेर पडली. आज ती खऱ्या अर्थाने कुणालसोबत आपले आयुष्य सुखाने जगत आहे. मात्र अशोक तिकडे आपले आयुष्य एकटेपणाने जगत आहे आणि त्याचे बाबासुद्धा दुसरे लग्न लावून देण्याचा विचार करत होते. खरं म्हणजे अशोकचं दुसरे लग्न करण्यासाठी आपली मुलगी त्याला देण्यासाठी कोणच तयार होत नव्हतं. त्यामुळे त्याला आपले आयुष्य एकट्यानेच काढावे लागणार होते. त्यामुळे अशोक हा आपल्या आयुष्याशी असलेल्या परिस्थितीला तोंड देत होता आणि तो आता विचार करत होता की मी माझं वागणं नीट ठेवलं असतं तर माझं घर उद्ध्वस्त झालं नसतं. तर मित्रांनो, गर्विष्ठ आणि उद्धट राहून आपली नाती खराब करून घेऊ नका. मग एकदा का वेळ हातातून निसटली की मग पश्चाताप करूनही सर्व काही ठीक होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.